रामकृष्ण हरी. मी कृष्ण महाराज कमानकर. कसे आहात सर्व? मस्त आनंदी राहा, काळजी घ्या. मंडळी, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, सुखी राहायचं असेल, तर या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही आणि आयुष्यात कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. आता एक एक पाहू. ऋण म्हणजे कर्ज, पैसा, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे ₹50 घेतले तर ते देऊन टाका. वर्षाने द्या, 2 वर्षांनी द्या, पण द्या. काही काही लोकांना सवय असते, पैसे घेताना खोट बोलतात आणि परत देताना फोन बंद करून ठेवतात. काही काही तर फोन आल्यानंतर बायकोला सांगतात, उचल, त्याला सांग मी घरात नाही. आणि त्याने जर वाट्यावर येऊन फोन केला, मग तुम्ही उठायच्या आधी ध्यानात ठेवा. आचार्य चाणक्य असं म्हणतात, जर तुम्ही कोणाचे ₹50 बुडवले तर तुम्हाला ₹500 द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट ₹5000 द्यावे लागतील. कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. त्यामुळे कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. पहिली गोष्ट संपली. दुसरं वाक्य असं आहे, आयुष्यात कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. वैर म्हणजे भांडण, दुश्मनी. कारण हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. इथं कोण, कुठं, कसा, कधी काटाकाटी सांगताच येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. त्याला ठेवा. तुमच्या भाऊबंधांनी, तुमच्या बहिऱ्यांनी, तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला किती त्रास देऊ द्या, तुम्ही अजिबात रिप्लाय करायचं नाही. का बरं? तुम्ही चांगले आहात म्हणून. त्यांचे तोंड एक दिवस असे बंद होणारे, ते लोटांगण घालत तुम्हाला शरण येणारे. कारण वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते. त्यामुळे कधीच कोणाशी वैर ठेवू नका. आणि शेवटचं वाक्य आहे, कधीच कोणाची हत्या करायची नाही. हत्या म्हणजे काय? माणसं मारलीच पाहिजे, जनावरं कापलीच पाहिजे, कोंबड्या मारल्याच पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे कोणची? एकमेकांची मन दुखवणे, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, एखाद्याचा भर माणसांमध्ये अपमान करणे किंवा एखाद्याचा कायम छळ करत राहणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. त्यामुळे कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही आणि आयुष्यात कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. कारण तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, ऋण, वैर, हत्या हे तो न चुके सर्वता. कारण या 3 गोष्टी माणसाला 3 पिढ्या चुकत नाही, त्या फिरून फिरून परत या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. धन्यवाद.